आता आपल्या समोर येत आहेत एक शिक्षक आणि त्यांची विद्यार्थिनी. तर विद्यार्थिनी सरपंचाची मुलगी असल्यामुळे तिचा तोरा तो काय वर्णावा. अहो, शिक्षकाकडून काही शिकून घेण्याऐवजी ती शिक्षकालाच काही खासगी गोष्टी शिकवते. चला तर मग बघूया विजय पटवर्धन आणि राजश्री निकम यांची अनोखी शिकवणी. अजून ह्या कार्टीचा पत्ता नाही. एक दिवस वेळेवर आली तर शपथ, आज येऊ देतच चांगली चांबडीच सोलवून काढतो तुझी. इकडे मार, इकडे मार. सॉरी सॉरी गुरुजी, मला हळूच थाप मारायची होती पण जोरात पडली थाप. अगं कसली ग तुझी ही थाप. या थापेने एखाद दिवशी माणूस मरायचा. आणि तुला किती वेळा सांगितलंय आतमध्ये येताना नॉक करून येत जा म्हणून. नॉक की नऊ आणलेत अगदी. नॉक नॉक. कोण आहे? मे आय लव्ह यू गुरुजी. अगं गधडे सटवे, तुला किती वेळा सांगितलंय मे आय कम इन गुरुजी म्हणावं ग. तोंडात मारू का? केवळ केवळ या गावचा तुझा बाप सरपंच आहे ना म्हणून मी शिकवतोय तुला. नाहीतर या वयात या कपड्यात शोभत नाहीस ग तू गुरुजी. आणि मावतही नाहीस गुरुजी. केवळ केवळ तुझ्या वडिलांमुळे सहन करावं लागतंय मला तुला. गुरुजी हा शिकवा ना गुरुजी. हा शिकवा ना. ते आत घे ग डोळे, बचकन खाली पडतील एखाद दिवशी. मी तुला काल शुद्ध लेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणलंस का शुद्ध लेखन लिहून? हो आणलंय आणलंय. वाच बघू वाच. हे काय होतंय? खूप ओळी आहेत ना. हा श्वास भरून घेते. अजून नाही भर भर बर बर वाच वाच. अंधारात तो तिच्या जवळ हळू सरकला. अगं चहाड बुचके, अगं कुठे वाचलंस ग हे? कुठलं वाचून लिहिलंयस? मनाने लिहिलंय मी. हे तू तुझ्या मनाने लिहिलंय? हो. पुढे दिवाळी आहे. हा धम्माल आहे गुरुजी. अगं धमाले. अगं नको वाचू ग ते, नको वाचू. वाचते ना गुरुजी. अगं तो तिला म्हणाला तू मला खूप आवडतेस, तुझी सुदृढता मला खूप आवडते. त्यावर ती म्हणाली तूही मला खूप आवडतोस, तुझं हे धारदार नाक मला खूप आवडतं. गौरी गौरी, अगं मी ब्रह्मचारी आहे ग, मी ब्रह्मचारी आहे. अशी मागे नको येऊस माझ्या. हो मारू दे ते शुद्ध लेखन, जळू दे ते शुद्ध लेखन. आपण आता भूगोल शिकूयात. मी तुला काल शीत कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध यातला फरक शिकवला होता. सांग बरं काय फरक? शीत कटिबंधातील हवा नेहमीच थंड असते, पण समशीतोष्ण कटिबंधातील हवा कधी गरम तर कधी थंड आल्हाददायक असते. त्यामुळे लोकसंख्या वाढते. गुरुजी तुम्हाला एक गंमत सांगू? कुठली? आपण सुद्धा समशीतोष्ण कटिबंधात राहतो, त्यामुळे आपल्यावर सुद्धा एक जबाबदारी आहे. कुठली? लोकसंख्येची. अगे चढ बुचके, अगं फिरून फिरून तिथेच कसली येतेस ग तू? आपण दुसरा विषय शिकूयात. आपण आता शास्त्र शिकू. शास्त्र. चालेल चालेल. कोणतं शास्त्र गुरुजी? भौतिक शास्त्र. मला भौतिक सुख खूप आवडतात गुरुजी. मला वाटलं भौतिक माहिती नसेल ग तुला हे. तिथेच घुसते तू. मला सांग गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? गुरु बद्दल आपल्याला जे आकर्षण वाटतं ना त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात गुरुजी. अगं ते गुरुत्वाकर्षण नाही का? अगं ते नसतं का असं हे पडत खालती ते हे सफरचंद पडतं ते. ऍडम आणि ईव्हचं. ऍडम हो, ऍडम आणि ईव्हला देवाने सांगितलं होतं ते पडलेलं सफरचंद खाऊ नका, तुम्हाला आकर्षण होईल. पण त्यांनी ते सफरचंद खाल्लं आणि त्यांना आकर्षण झालं आणि पसारा पसरला. गुरुजी आपण हा पसारा पसरूया ना. ते खा ना सफरचंद गुरुजी. अगं ते सफरचंद नाही ग, मी न्यूटनचं सफरचंद म्हणतोय. न्यूटनचं माहितीये का तुला? न्यूटन कोण होता? न्यूटन एक वकील होता. न्यूटन वकील होता? हो, त्याचे कसले कसले लॉ होते ना. लॉ लोचा झालाय तुझ्या डोक्याचा, पार लोचा झालाय, गोंद्या झालाय. अगं तुला किती शास्त्रज्ञ शिकवले मी, किती शास्त्रज्ञ शिकवले. कालच तुला एक शास्त्रज्ञ शिकवला होता. नाव काय त्याचं? वात्सायन. वात्सायन. अगं नको ग नको. अगं तुझा बाप मला उलटा टांगेल ग चिंचेच्या झाडाला. चिंच? गुरुजी चिंच कधी खातात माहितीये ना तुम्हाला? कधी? आम्ही शाळेच्या बाहेर खातो ना चिंच. चिंच हे कुठनं आठवतं तुला? अगं तसं नाही ग. आता कुठला विषय शिकवायचा तुला मी, म्हणजे तू त्या विषयात घुसणार नाहीस. हा गणित. गणित शिकवतो तुला. गणित. चालेल. गणित. हा सदानंदाच्या लग्नाला 400 माणसं आली होती. अय्या लग्न
मला खूप आवडतं लग्न. गुरुजी मला पण करायचं लग्न. बाळा तू आता गणिताकडे लक्ष दे ग, लग्नाकडे नको लक्ष देऊस. हा असं काय करता गुरुजी? का? लग्नानंतरच संसाराची गणित बदलतात ना. नाही मी हे गणितच बदलतो आता. नाही गणित बदलायलाच हवं मला. अगं बाई माझा देवानंद. थोत्रीत दिन आता एक तुझ्या. तर हा तर देवानंदच्याला गुरुजी हा सदानंदच्या मुंजीला 400 माणसं आली होती. मुंज आता त्याच्यात कशाला लाजायचंय? मुंज म्हणजे मुलगा झालाच असेल ना. हा आणि लग्न झाल्याशिवाय कसा होईल मुलगा? अरे देवा. गुरुजी आय लव्ह लग्न गुरुजी मला लग्न करायचंय. सदानंदाच्या मैतीला 400 माणसं आली होती. अगं बाई म्हणजे सदानंदाची बायको विधवा झाली असणार. लग्नाच्या वेळी ती किती लटली असणार. हातावर मेहंदी, हिरवा चुडा, हिरवा शालू, गजरे, मळवट. गुरुजी मला पण नटायचंय ना, मला करायचंय ना लग्न. सदानंद मेला तेव्हा ब्रह्मचारी होता. शी बावळटच आहे. लग्न न करताच मेला. लग्न केलं असतं तर त्याला लग्नाची गंमत कळली असती. लग्नाची ती पहिली रात्र, सजवलेला बिछाना, हातात दुधाचा ग्लास. माझा बहुतेक आता विश्वामित्र होतोय. अय्या मित्र म्हणजे नंतर तर लग्न होणार. मी लग्न करणार. अगं चोंबड कोंबडे तुला दुसरं काही सुचतंय का ग? कायदाशिडी अगं चांडाळणी फिरून फिरून त्याच विषयावर कशी काय येतेस ग तू? तुझ्या आयुष्यात काहीही होऊ शकणार नाहीये. तू यंदाच्या वर्षी नापास होणार आहेस. नापास. अय्या गुरुजी मी नापास होणार. याचाही आनंद होतोय तुला? गुरुजी कालच माझे बाबा मला म्हणाले, काय? गौरे ह्या वर्षी जर नापास होशील ना तर तुझं लग्न लावून देणार. गुरुजींशी. अगं बाई गुरुजी पडले प्रेमात.